शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 2500 रुपये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करा, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा, बच्चू कडू यांची मोठी मागणी। पीएम किसान योजनेचे पैसे न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय। पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 3000 रुपये। आपले आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक करण्याचे आवाहन। फळबाग विम्याचे पोर्टल 3 दिवसापासून बंद, मुदतवाढ करून देण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 80% पेरण्या पूर्ण। अत्यल्प पावसामुळे गंगापूर तालुक्यातील 4 गावांवर दुबार पेरणीचे संकट। जिल्ह्यात पेरणी झाली तरी मात्र आता पुरेसा पाऊस पडेना। मनपाच्या पंतप्रधान आवास प्रकल्पास 30 गावच्या ग्रामस्थांकडून तीव्र विरोध। विशेष ग्रामसभेत बहुमताने ठराव केला मंजूर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भूजलाने गाठला तळ, अडचणी वाढल्या। कमी पावसाचा परिणाम, टँकरचा आकडा कमी होईना। रेशन कार्ड धारकांना मोफत साड्या घेण्यास महिलांचा विरोध। निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटण्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगर येथे कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा आज होणार गौरव। छत्रपती संभाजीनगर येथील दक्षिण काशीचा मार्ग मोकळा। पहिल्या दिवशी 477 मालमत्ता केल्या भुईसपाट। पैठण रोडवरील कांचनवाडी नक्षत्रवाडीत मोहीम। 300 मनपा कर्मचारी व 200 पोलिसांची मोठी कारवाई। शक्तीपीठ मार्गासाठी 2 तालुक्यातील 14 गावामधील शेतींचे होणार भूसंपादन। आंबेजोगाई परळी संयुक्त मोजणीसाठी तयारी सुरू। रिक्षा चालक आले संकटात, साहेब कर्जाचे व्याज भरू की कुटुंबाच्या पोटाची खळगी। रिक्षा वाढल्या, प्रवासी घटले, उत्पन्नही तोडके, कर्जाचा हप्ता फेडणे झाले अवघड। वारकऱ्यांना विठ्ठल भेटीची तर शेतकऱ्यांना पावसाची आज। खरीप पिके आली धोक्यात। लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूचा झाला अचानक मृत्यू। गेवराई तालुक्यातील एका गावातील मुलाचे लग्न जालना जिल्ह्यातील मुलीसोबत रविवारी दुपारी पार पडले। मात्र दुसऱ्या दिवशी हळद पेढीच्या कार्यक्रमात मुलीला चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल केले। दरम्यान तिचा मृत्यू झाला। हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही। खरीप पेरणीची गती वाढली। सोयाबीन, तूर, कापसाला दिली शेतकऱ्यांनी पसंती। जिल्ह्यात 2,22,000 हेक्टरवर पेरा। पावसाने मिळाला पिकांना दिलासा। अन्न प्रक्रिया उद्योगातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल। कृषी विभागाच्या मदतीने घडले जिल्ह्यात 233 नव उद्योग। पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी। अनुदान केव्हा? आर्थिक मदत मिळेपर्यंत केले जाणार आंदोलन। शेतकऱ्यांचा मोठा इशारा। 10% शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। भोकरदन तालुक्यात बैलजोडीच्या साहाय्याने सोयाबीन पेरणीला दिली जात आहे पसंती। अवकाळीचा 2101 हेक्टर क्षेत्राला फटका। पंचनाम्याचा अहवाल सादर। 3448 शेतकऱ्यांना झळ। 4,13,20,530 रुपयांचा मदतीचा प्रस्ताव। धान्यापेक्षा भाजीपाला मिळवून देतोय शेतकऱ्यांना सर्वाधिक पैसा। शेतकऱ्यांचा भाजीपाला उत्पादनाकडे वाढला कल। 3 आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी। बळीराजाच्या आशा उंचावल्या। जुलै महिन्यात सर्वत्र पाऊस होणार, हवामान खात्याचा अंदाज। आदरांच्या सरीवर पेरणीसाठी लगबग। शेतकऱ्यांनी दिली सोयाबीन पिकाला पसंती। खरीबाचे 26,000 हेक्टर क्षेत्र, कापसाचे क्षेत्र मात्र घटणार। शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे आज आंदोलन। परभणी, धाराशिव पाठोपाठ अंबेजोगाईतही शेतकऱ्यांनी केला शक्तीपीठ महामार्गाला विरोध। हिंगोलीमध्ये हळद पिकाच्या दरात मोठी घट। सरासरी 11,500 रुपयाचा दर तर 2,100 क्विंटलची आवक।